उपस्थित असलेले विक्रम काळे, रुपालीताई चाकणकर, मुख्य प्रवक्ते माजी खासदार आनंद परांजपे, कल्याणजी आखाडे, सुनीलजी मगरे, जिल्ह्यातील आमचे सहकारी महेंद्र दुर्गडे, सुरेश बिराजदार, सर्व सन्माननीय माझे अन्य सहकारी, आपण सर्व पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अभूतपूर्व यश संपादित केल्याच्या नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दीर्घकाळ न झालेल्या असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने त्या विशिष्ट कालावधीमध्ये करण्याचे निर्देशित केलेलं आहे। अशा वेळेला जिल्ह्यामध्ये जात कार्यकर्ते, पक्षाचे पदाधिकारी यांचं मनोगत समजून घेणं, पक्ष संघटना बळकट करण्यासाठी सभासद नोंदणी मोहीम आणि पक्षाचे सर्व स्तरावरील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करणं, वेगवेगळे सेल जे पक्षाचे आहेत या सर्व सेलच्या जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय, विधानसभा मतदारसंघ स्तरीय नियुक्त्या विशिष्ट कालावधीमध्ये करणं, हाच हेतू या निर्धार नवपर्वाच्या माध्यमातून माझा होता। जळगाव, नंदुरबार, धुळे शहर, नाशिक शहर, संभाजीनगर जिल्हा, संभाजीनगर शहर, जालना, हिंगोली, परभणी शहर, परभणी, त्यानंतर बीड, लातूर आणि आज धाराशिवच्या दौऱ्यामध्ये या ठिकाणी मी आलो। प्रचंड उत्स्फूर्त अभूतपूर्व असा प्रतिसाद कार्यकर्त्यांचा या सगळ्या मेळाव्याच्या निमित्ताने त्या ठिकाणी मिळतो आहे। अशा वेळेला त्यांचं मनोगत सुद्धा आम्ही समजून घेतलं आणि त्या माध्यमातून आज पक्ष संघटना निश्चितपणे उभी राहते आहे। आगामी येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा, आगामी येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा महायुती म्हणून आम्ही निवडणूक लढवण्याचं वरिष्ठ पातळीवरती जरी चर्चा केली असली तरी स्थानिक पातळीवरती सुद्धा कार्यकर्त्यांचं संघटनेच्या भावना काय आहेत हे आम्ही समजून घेऊन कोर कमिटीच्या पुढे नक्की मांडू। त्यापूर्वी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा, कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई, छगन भुजबळ साहेब, पक्षाचा कोर ग्रुप यांच्याकडे सुद्धा दौऱ्याचा सारा तपशील मी त्या ठिकाणी सांगणार आहे। पत्रकार परिषदेचा हेतू मी या ठिकाणी विशद केला। आपल्याला काय मोकळेपणाने थोडक्यात जे काय संवाद करत असेल तो आपण करावा अशी आपल्याला विनंती आहे। कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्यासंदर्भामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष आणि पक्षाचे वरिष्ठ नेते त्या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी घेतील। काल घडलेल्या घटनेच्या बाबतीमध्ये सुद्धा सूरज चव्हाण यांचा पक्षाने त्यांना राजीनामा द्यावा असं सूचित केलं आहे आणि सूरज चव्हाण यांनी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षाचा त्या ठिकाणी राजीनामा दिला। मला पुन्हा एकदा आपल्यामार्फत एक बाब महाराष्ट्राच्या जनतेला अतिशय विनम्रपणे या ठिकाणी सांगायचं आहे। काल माझा लातूरचा दौरा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावरती झाला। पत्रकारांशी संवाद जवळपास 1 तास माझा मोकळेपणाने त्या ठिकाणी झाला। त्यावेळेला छावा संघटनेचे काही सहकारी आले, त्यांनी त्यांच्या तीव्र भावना, जो त्यांचा निश्चितपणाने अधिकार आहे, त्यांनी त्या ठिकाणी मांडल्या। त्यांनी पत्ते वगैरे सुद्धा त्या ठिकाणी टाकले, तरीसुद्धा उभा राहून त्यांचं मी निवेदन विनम्रपणाने स्वीकारलं। लोकशाहीमध्ये सत्तेमध्ये असलेल्या राज्यकर्त्यांनी जनतेच्या संतप्त भावना असतील, इतर वेगवेगळे काय त्यांचे विचार असतील, त्यांचे काही प्रश्न असतील, ते समजून संयमीपणाने घेतले गेले पाहिजेत, या पद्धतीने त्यांचं निवेदन मी स्वीकारलं। त्यांचे मी आभारी त्या ठिकाणी मानले। त्यानंतर लातूर शहरांतील विविध क्षेत्रांतील नामवंतांची मी 1 तास, सव्वा तास संवाद केला। लातूरला शैक्षणिक गाव आहे, तिथे विद्यापीठ असावं, तिथे वेगवेगळे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे संशोधन केंद्र त्या ठिकाणी सुरू व्हावेत, व्यापारी मित्रांचे काय अडचणी होत्या, व्यावसायिकांच्या होत्या, हे सगळं समजून घेऊन त्यांच्याशी हितगुज केलं आणि एक स्वामी विवेकानंद संस्थेच्या माध्यमातून कॅन्सर हॉस्पिटल आहे त्याही ठिकाणी मी जवळपास तासभर मी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी भेट दिली। त्यावेळेला जो प्रकार झाला त्याचा निषेध मी रात्री त्या ठिकाणी केला। या संदर्भातली जी काय कारवाई करायची असेल ती त्या ठिकाणी केलेली आहे।